मिरजेत शिवसेना युवा सेनेचा महापालिकेवर मोर्चा. मिरज गाढवे चौक परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना तातडीने पर्यायी जागा द्या. मिरज गाढवे चौक परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांना तातडीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी यासह आदी मागण्यांसाठी शिवसेना युवा सेना शिंदे गटाच्या वतीने भाजीपाला विक्रेत्यांसह महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. मोर्चाद्वारे उपायुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे. मोर्चाचे नेतृत्व युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी केले. निवेदनात म्हटलेलं आहे की पारंपरिक बाजाराची जागा अग्निशमन केंद्र ते दत्त चौक येथे होती, परंतु न्यायालयाच्या निकालानुसार तात्पुरत्या स्वरूपात बाजार स्थलांतरित करण्यात आलेला आहे. सदर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत भाजीपाला विक्रेत्यांना पारंपरिक जागेवरून हटवण्यात आलं होतं, परंतु आदेशानुसार भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि यासाठी न्यायालयाने महानगरपालिका प्रशासनाला आदेश दिला होता की मनपाने भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. महानगरपालिका प्रशासनाने तात्पुरती जागा गाढवे चौक येथे दिलेली आहे. मूळ भाजीपाला मार्केट हे जुना भुईकोट किल्ला आदर्श शाळेसमोर मिरज येथे मंजूर असून परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी रहदारीसाठी रस्ता नाही. सदर जागेवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि इतर सोयी सुविधा देखील नाही आहेत. त्यामुळे आता असलेल्या गाढवे चौक येथे पावसामुळे प्रचंड मोठा चिखल झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. सध्या पावसामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सदर ठिकाणी ड्रेनेजचं पाणी भाजी मार्केट येथे सातत्यानं पावसामुळे येत आहे. त्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार वाढत आहेत. सदर भाजी मार्केट येथे भाजी विक्रेते आहेत. न्यायालयाच्या निकालाचं पालन भाजीपाला विक्रेत्यांनी काटेकोरपणे केलेलं आहे, परंतु महानगरपालिका प्रशासन न्यायालयाच्या निकालाचा अवमान करत आहे. महापालिका प्रशासन स्वतःला न्यायालयापेक्षा मोठं समजत आहे. सदर मंजूर भाजी मार्केट परिसरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. ते अतिक्रमण काढून संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करावी आणि तातडीने संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत. न्यायालयाच्या निकालानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते, परंतु अद्याप भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था झालेली नाही. गाढवे चौक भाजी मार्केट परिसरात खुले भूखंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या भूखंडात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि त्या झाडी झुडपांमध्ये सापांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. सापांमुळे मार्केटमध्ये साप वावर करत आहेत. पावसामुळे साप मार्केटमध्ये येत आहेत आणि ज्यामुळे भाजी मार्केट परिसरातील भाजीपाला व्यावसायिक आणि ग्राहक यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. रात्री झुडपांमध्ये नशेखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्या झाडाझुडपांमध्ये नशेखोरांनी नशेचा अड्डा बनवला आहे आणि ज्यामुळे सुरक्षा धोक्यात आलेली आहे. सदर समस्येची तातडीनं दखल घेऊन आमच्यासाठी योग्य पर्यायी जागेची व्यवस्था करावी, तसेच भाजीपाला मार्केटच्या पूर्ण आणि नियोजित सुविधांची व्यवस्था करण्यात यावी असंही या निवेदनात म्हटलेलं आहे. आणि यावेळी युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, युवा सेना सांगली जिल्हा समन्वयक मतीन काझी, युवा सेना जिल्हा समन्वयक अमोल पाटील, युवा सेना सांगली विधानसभा अध्यक्ष महादेव सावंत, युवा सेना मिरज विधानसभा अध्यक्ष वैभव पाटील, युवा सेना सोशल मीडिया समन्वयक मयूर गायकवाड, मिरज युवा सेना तालुका प्रमुख शोएब मुजावर, लखन गोसावी तसेच भाजी विक्रेते आणि शिवसेना युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरज येथील गाढवे चौकामध्ये जे भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं गेले 6 महिन्या पाठीमागं महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशानुसार स्थलांतर केलं, पण स्थलांतर करत असताना भाजीपाला विक्रेत्याने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत महापालिका प्रशासनाचं ऐकलं, परंतु महापालिका प्रशासनानं न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवलेली आहे. ह्या गोरगरीब भाजीपाला विक्रेत्यांची जी मूळ जागा आहे भुईकोट किल्ला या ठिकाणी, त्या ठिकाणी भाजी मंडई जी मंजूर आहे ते काम अजून आहे असं अर्धवट आहे. त्या लोकांना अजून त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेलं नाही आहे. त्या आसपासच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. त्या भाजी मंडईमध्ये आज जाण्यास त्यांना रस्ता नाही आहे. आता सध्या पावसामुळे गाढवे चौक इथे चिखल मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
समोर ड्रेनेजचं पाणी बाजारपेठेमध्ये घुसत आहे आणि सगळ्यात मूळ गोष्ट आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुडपे उगवल्यामुळे तिथं सापांचा वावर देखील होत आहे आणि त्यामुळं त्या सापांचा त्रास आणि जे काही तिथं रोगराई होत आहे त्यांचा सगळा त्रास हा भाजीपाला विक्रेत्यांना होत आहे। भाजीपाला विक्रेत्यांची एकच मागणी आहे, तातडीनं गाढवे चौक येथे एकतर त्यांची सर्व सोयीयुक्त सुविधा करावी, व्यवस्था करावी, अन्यथा बाजारपेठ अन्यत्र हलवावी, एवढीच आज ह्या भाजीपाला विक्रेत्यांची मागणी आहे।